अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा अंतिम सामना अंतिम क्षण या ठिकाणी पार पडण्यात आला, जिथे जयहनुमान ढवळेपाडा संघाने बाजी मारली आहे आणि तो 2024 या नवीन वर्षाचा चॅम्पियन संघ ठरलाय। हार्दिक अभिनंदन। परंतु आमच्या मंचावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांच्या जवळचा हक्काचा माणूस, आपल्या बदलापूरचे युवा मित्र, नुकताच पुढारी यांच्या वतीने बदलापूर युथ आयकॉन या पुरस्काराने ते सन्मानित झाले, त्यांचा आपण विशेष सन्मान करू। या स्पर्धेचे शिल्पकार मी विनंती करेन आदरणीय दिलीपजी भाईकर साहेबांना की आपल्या शुभास्ते वरुणजी म्हात्रे साहेबांना ठिकाणी सन्मानित करावं। एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू वरुणजी म्हात्रे साहेब। अभिमानाची गोष्ट तमाम बदलापूरकरांसाठी आणखीन एक बदलापूरच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोल आहे तो वरुणजी म्हात्रे साहेबांनी, ज्यांना युथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। पुढारी अर्थातच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, केंद्रीय उद्योग मंत्री आदरणीय नारायणजी राणे साहेब यांच्या शुभास्ते वरुणजी म्हात्रे साहेब यांचा हा विशेष सन्मान। त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेचे लाडके शिल्पकार या स्पर्धेच्या वतीने वरुण शेठ म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। त्यानंतर आमच्या मंचावरती आदरणीय बाळारामजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करू। मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार दिलीप दादा भाईकर यांना की आपल्या शुभास्ते आपण गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अर्थातच गावचे समाजसेवक त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। वरुणजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की 2 सत्कार करू आणि वरुण शेठ म्हात्रे आम्हाला माहिती आहे चांगले बोलतात, खेळाडूंना मार्गदर्शन करतील आपले जवळचे। 2 मिनिटं फक्त बाळाराम माळी साहेबांचा या ठिकाणी सन्मान आपण करू आणि लगेचच या सन्मान अंबरनाथ तालुका प्रमुख ग्रामीण विभाग आदरणीय बाळाशेठ कांबरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होते। सहर्ष मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। जिथे ढवळेपाडा तिथे बाळाशेठ कांबरे हे आवर्जून उपस्थित असतात, तर या दादा आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत। या सन्मान आपण त्यांच्या समवेत आदरणीय गणेशजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते, सहर्ष मनपूर्वक स्वागत। आणखीन एक बदलापूरच्या नामांकित ग्रामीणचे उद्योजक आदरणीय गणेशजी पाटील साहेब आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। आपण थोडक्यात लगेचच वरुण शेठ म्हात्रे यांना इथून रवाना व्हायचे आणि खेळाडूंना आपण विजेत्या संघाला फक्त मार्गदर्शन करायचे। वरुण दादा 1 मिनिट साहेबांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं आणि लगेचच चला विजेता संघ सर्व खेळाडूंना विनंती आपण समोर या, थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन करतील वरुण शेठ म्हात्रे। छत्रपती शिवाजी महाराज की। या ठिकाणी उपस्थित मान्यवर अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाशेठ कांबरे, उद्योजक गणेश काका पाटील, या क्रिकेट मॅचचे आयोजक दिलीप काका भाईकर आणि उपस्थित मान्यवर श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आयोजित ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणी सलग जगदीश स्मृती चषक 2023 या ठिकाणी विजेता संघ ढवळेपाडा यांनी अतिशय छान प्रकारे खेळबाजी खेळली आणि विजेते झाल्यात, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस। आणि मी समस्त बदलापूरकरांना इथे उपस्थित सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद वरुण शेठ म्हात्रे ज्यांना तुम्ही ऐकत होतात। अतिशय मार्मिक शब्दाने त्यांनी जयहनुमान ढवळेपाडा संघाचं कौतुक केलं। का करू नये, कारण अभिमानास्पद कामगिरी आज जयहनुमान ढवळेपाडा संघाची राहिली आहे। कदाचित आम्ही संपूर्ण प्रेक्षकांचा कौल पाहिला की ग्रामीण क्रिकेट संघातून आज जे 4 संघ पुढे सरकले ना, कदाचित गावदेवी अंजूर भिवंडी विभागातील संघ आहे तो संघ पुढे सरकेल, परंतु बदलापूर वांगणीचे क्रिकेट आहे
आणि त्याने करून दाखवलंय. एक जबरदस्त कामगिरी केली जयहनुमान ढवळेपाडा संघाने. अतिशय मोठा विजय संपादित करत असताना अंतिम चषकावरती अंतिम मेगा फायनल वरती आपलं नाव कोरलंय. याच दरम्यान आमचे अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान करू. मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके शिल्पकार धन्यवाद वरुण शेठ म्हात्रे जे आपल्यातून रजा घेतात. त्यांचा विशेष आभार, कारण वेळात वेळ आपला बहुमूल्य वेळ आम्हाला तुम्ही दिला. यानंतर आपण पाहतो बाळाशेठ कांबरी यांचा विशेष सन्मान होईल या मुख्य मंचावरती. याच दरम्यान असनोली गावचे नामांकित उद्योजक बदलापूरचे आदरणीय गणेशदादा पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार दिलीप दादा बैकर अध्यक्ष अग्री समाज उन्नती मंडळ आणि या स्पर्धेचे धडाडीचे कार्यकर्ते धडाडीचे शिल्पकार ते आदरणीय या ठिकाणी दिलीप दादा बैकर यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण गणेश दादा पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित करावं. आदरणीय बानखिली गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते आदरणीय रवींद्र मराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण विशेष सन्मान करू. मी विनंती करेन दिलीप दादा बैकर यांना की आपल्या शुभास्ते आपण रवींद्र मराडे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. पाहुण्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी होईल आणि लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. यानंतर भारत मॉडर्न स्कूल ज्युनियर कॉलेजचे संस्थापक चेअरमन अर्थात आमचे रवींद्र मराडे आदर्श व्यक्तिमत्व त्यांचा विशेष सन्मान होत असताना यानंतर ज्यांनी आजच्या दिवसामध्ये अत्यंत सुंदर समालोचन केलं ते आमचे अत्यंत जवळचे मित्र पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आदरणीय योगेशजी मडवी यांना विनंती करेन आपण यापुढे आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. मी या स्पर्धेचे शिल्पकार पुनश्च एकदा सूर्यकांतजी बैकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण योगेशजी मडवी यांना या ठिकाणी सन्मानित करावं. योगेशजी मडवी साहेब यांचं सुंदर समालोचन आपण ऐकलं. हिंदी आणि मराठी भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व आहे ते आमचे योगेशजी मडवी सर यांच्या ठिकाणी हा विशेष सन्मान होत असताना श्री गणेश क्रिकेट संघ माणकुलीच्या वतीनं याच दरम्यान माणकुली गावचे विद्यमान शाखा प्रमुख आदरणीय भालचंद्र शेठ राऊत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या भालचंद्र शेठ आपल्या या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार पण करायचा आहे. मी विनंती करेन सूर्यकांत बैकर यांना की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी भालचंद्र शेठ राऊत यांना या ठिकाणी सन्मानित करावं. त्याच दरम्यान गजानन नवले यांना विनंती आपण देखील स्टेजवरती यायचंय. अजय नवले यांनाही विनंती या आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. आपण सन्मान करू भालचंद्र शेठ राऊत शाखा प्रमुख माणकुली गाव. चारही संघांचे विजेता 4 संघ आहेत. या दरम्यान आदरणीय सूर्यकांत नवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान मी सूर्यकांत बैकर दादांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण करायचं आहे. या आपण सूर्यकांत नवले गणेशजी भोईर आपणास देखील विनंती आपण देखील या आपला देखील सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. 4 संघ जे क्वालिफाय झाले टॉप 4 मध्ये जयहनुमान ढवळेपाडा प्रज्ञेश 11 गावदेवी अंजूर जांताराजा बदलापूर आणि ध्रुवेश मयूरगो बदलापूर या 4ही संघांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचं. अजय नवलेला या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. ग्रामस्थ मंडळ माणकुलीचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या सन्मान आदरणीय श्रीधरजी बैकर साहेब यांना विनंती आहे या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. मी विनंती करेन श्रीधरजी बैकर साहेबांना की आपण यापुढे सूर्यकांत बैकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण श्रीधर बैकर यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. चामटोली गावचे सदानंद भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शब्द सुमना आणि सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्याचा हा बाणकुली संघाचा बहुमान असो आणि सातत्याने आपण पाहतो गेली कित्येक वर्षाची दादांच्या माध्यमातून ही परंपरा आहे. 50 वर्ष या स्पर्धेला कंप्लीट झाली आणि 51व्या वर्षामध्ये ही स्पर्धा अतिशय दिमागदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही पुन्हा एकदा दादांच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ माणकुलीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय.
आणि लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे आम्ही वळतोय, तिथे जोडले जातील आमच्या राहुलजी चव्हाण सर. परंतु या अगोदर आमचे ऑफिशियल पंच ज्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दिली आहे ते आमचे फिरोज खान सर यांना विनंती आपण यापुढे ज्यांना आपण सन्मानित करू. फिरोज खान सर, बाळा माने यांना विनंती आपण देखील यायचंय, आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय दिलीप दादा बैकर यांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण ऑफिशियल पंच कोणत्या स्पर्धेमध्ये पंच नसतील तर मात्र त्या मजाला, त्या मॅचला, त्या स्पर्धेला मजा नाही आहे. अत्यंत दिमागदार पद्धतीने आपण पाहिलं तर नो कॉन्ट्रोवर्सी, अचूक वेळी अचूक निर्णय देण्याचा पुरेपूर प्रयत्न 4 दिवसामध्ये ऑफिशियल पंचांनी केला. अर्थातच प्रत्येक खेळामध्ये देवाची उपमा देणारे हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. बाळा माने सरांना विनंती आपण देखील यायचंय. यानंतर MTC लाईव्ह टेलिकास्टचे सर्व मात्रे कंपनी आणि फराड कंपनी यांच्या वतीने मी ऑफिशियल अपडेटर यांना विनंती करेन आपण या. कुणाल मात्रे, प्लीज कम ऑन द स्टेज अँड त्यांचा आपण शुभ सन्मान करू. फार कमी वेळेमध्ये आणि फार कमी वयामध्ये आपल्या नावाची प्रसिद्धी करणारे कुणाल म्हात्रे, ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्टचे फाउंडर, त्यांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान करू. मग आमचे अक्षय म्हात्रे असेल, सागर फराड असेल, या सर्वांचं विशेष कौतुक या ठिकाणी केलं जाईल. आमचे ऑफिशियल सर्व स्कोरर मग दीपेश मराडे असतील, या आपण दीपेश, धीरज असतील, आमच्या गावचे ऑफिशियल स्कोरर, त्यांचा आपण विशेष सन्मान करू. दीपेश मराडे, धीरज, कारण दीपेश मराडेला रिलीव्हर अर्थातच ज्यांनी मदत केली, मोलाचं सहकार्य केलं ते आमचे धीरज, त्यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत, जिथे या स्पर्धेची खास पारितोषिक नक्कीच आपण पाहतो. या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा आपण चालू करू त्या अगोदर अंबरनाथ तालुका प्रमुख अर्थातच गरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधले जातात त्यांच्या बाळाशेठ कांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु या अगोदर रवींद्र सूर्यकांतजी बैकर साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर तसेच समस्त क्रिकेट प्रेमी, श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक गेल्या 4 दिवसापासून आपण इथे बघतो. उत्तम असे आयोजन आणि या 4 दिवसा स्पर्धेमध्ये जवळजवळ 32 संघांनी आपला सहभाग नोंदवला. त्यामुळे ही स्पर्धा आपली यशस्वी झाली. आणि या स्पर्धेमध्ये जे अंतिम संघ जे हनुमान ढवळेपाडा यांचं इथे मी आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. जे सर्व सामने जिंकले त्यांचे अभिनंदन, ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे अभिनंदन आणि जे हरले त्यांचे अभिनंदन. आमचा टुर्नामेंट ठेवण्याचा उद्देश एकच असतो की आपल्या स्थानिक ग्रामीण खेळाडूंना कुठेतरी एक व्यासपीठ पाहिजे असतं, कुठेतरी त्यांना संधी मिळावी या उद्देशाने आम्ही हे क्रिकेटचे आयोजन करत असतो. गेली 50 वर्षापासून आम्ही सातत्याने या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले. तरी मी सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी या टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार आणि प्रेक्षकांचे आभार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सूर्यकांतजी बैकर साहेब. आणि या दरम्यान आपण पाहतो भारत मॉडर्न स्कूलचे संस्थापक आदरणीय रवींद्रजी मराडे साहेब, आपण देखील थोडक्यात या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, तसेच भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र अभिवादन. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि माझे क्रिकेट
बंधूंनो, आपण या 4 दिवसामध्ये जो कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो आणि माझे हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, मी विनंती करेल बाळाराम कांबळे साहेब, आपण देखील या आपलं मार्गदर्शन आमच्यापर्यंत पोहोचवा. या सन्मान आपण पाहतो कोळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय चेतनजी धुळे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि लगेचच आपण थोडक्यात या ठिकाणी अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरे यांच्या ठिकाणी मनोगत आपण ऐकणार आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना मानाचा मुजरा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे व गुरुवारी आनंदजी दिघे साहेब यांना अभिवादन करून आज श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली यांनी जगदीश स्मृती चषकाचं आयोजन केलेलं आहे. आणि माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे का हा 51वा वर्ष आहे आणि या 51व्या वर्षासाठी आमचं भाग्य आहे का आम्ही 51व्या वर्षासाठी आपण बोलतो ना 50 झाली का, काय सिल्वर जुगली का गोल्डन सर, 25 सिल्वर 50 गोल्डन. तर या चांगला म्हणजे सातत्य टिकवणे खूप महत्त्वाचे. या कार्यक्रमाला आज आमचे मित्र गणेश पाटील उद्योजक आहेत, आमचे बंधू चेतन धुळे आहेत आणि आयोजक जे आमचे आगरी समाजाचे अध्यक्ष आहेत दिलीपदादा बैकर, ते जेव्हापासून या आमच्या बरोबर ते राजकारणात जिथं सक्रिय झाले समाजाचा पद घेऊन तिथून ते एवढे कार्यक्रमांना चांगलं सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा करत असतात. आज ते सुद्धा त्यांनी या व्यासपीठावर इथं आहेत. त्यांचे बंधू आहेत सूर्यकांत दादा, रविदादा आहेत आणि व्यासपीठावरील सर्व श्री गणेश क्रिकेट टीमचे सर्व आयोजक आणि सर्व मानकिवलीचे ग्रामस्थ, खरवई जोवेली या परिसरातील आणि सर्व माझ्या खेळाडू मित्रांनो, तुम्हाला सर्वांना एक चांगला व्यासपीठ करून दिला त्याबद्दल मी आपल्या सर्व खेळाडूंच्या वतीने दिलीप दादा आणि त्यांच्या सर्व मानकिवलीमधील टीमचं अभिनंदन करतो. सर्वांनी एक वेळ त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण क्रिकेट भरवला, नुसतं भरवला नाही तर उत्तम प्रकारचं नियोजन आयोजन हे सुद्धा केलेलं आहे. तर भरवाला कोणी या खरवईच्या ग्राउंडवर मी नेहमी बघतो, ग्राउंड कधी खाली नसतो, पण त्याचा सुनियोजन करणं हे महत्त्वाचं असतो. चांगलं नियोजन असलं तर खेळाडू चांगल्या वृत्तीने खेळतात. आज इथे बरेच खेळाडू याच्यात सहभागी झाले असतील, ज्यांनी भाग घेतला असेल, काही परत गेले असतील, काही विनर झालेले आहेत. आता मी दिलीप दादा थोड्या वेळापूर्वी येऊन गेलो इथे, पण मला एक साहेब भेटायला ऑफिसला आले म्हणून मी रिटर्न गेलो एक अर्ध्या तासापूर्वी. मला माहीत जर असता तेव्हा माझी घरची टीम इथे खेळत आहे तर मी नक्कीच साहेबांना बसवले असते ऑफिसमध्ये. सर्वप्रथम मी त्या टीमचा डवलेपाडा टीम ही माझी घरची टीम आहे, तिचा खरोखर मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. कारण एक खेड्यागावातली टीम असून सुद्धा ते ओपनच्या टीमला टफ देतात, म्हणजे ग्रामीण भागातली एक खरोखर ताकद त्यांनी दाखवून दिलेली का ग्रामीण भागातला माणूस काय करू शकतो. आणि छोटाच गाव आहे धवलेपाडा, काय मोठा नाही का 2 टीम होतील 4 टीम तरी सुद्धा ते टफ देतात. ठीक आहे, तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो, आयोजकांचा पण, कारण वेळ जास्त झालेले. जे संघ विजय झाले त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी भाग घेतला त्यांना शुभेच्छा देतो आणि आयोजकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. अतिशय मार्मिक शब्दामध्ये साहेबांचा आवाज आपण ऐकला आणि त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं. मी विनंती करेल पुन्हा एकदा कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चेतनजी धुळे साहेब आपण आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. दिलीपजी बैकर साहेब आपला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण चेतनजी मनोहर धुळे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे.
चेतनजी धुळे साहेबांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. तदनंतर आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, खरं तर भरपूर चांगली कामगिरी 2 दिवस ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वेळ दिला ते आमचे जोवेली गावचे महेशजी धुळे सर यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. पहाडी आवाज खरं तर आपल्याला 2 दिवस या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळाला ते आमचे महेशजी धुळे सरांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायचे प्रमाचे आपुलकीचे उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक आणि स्पर्धेचं प्रतीक आणि पुष्पगुच्छ मोमेंटो देऊन आपण महेशजी धुळे यांना इथे सन्मानित करतोय. भरपूर चांगला आवाज आज तुम्हाला ऐकायला मिळाला महेशजी धुळे सरांचा आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. भरपूर चांगली कामगिरी महेशजी धुळे सरांची. आणि तदनंतर ओम साई MTC लाईव्ह या टीमचे फाउंडर यश झालाय. धन्यवाद राहुल चव्हाण. आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी ज्याने अगदी चोखरित्या पार पाडली आणि या संपूर्ण स्पर्धेला लीड करत असताना राहुलजी चव्हाण सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. हा विशेष सन्मान तमाम ग्रामस्थ मंडळ मानकुलीच्या वतीने या ठिकाणी होत असताना आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय अध्यक्ष आगरी समाज उन्नती मंडळाचे दिलीप दादा भाईकर यांच्या शुभ हस्ते होत असताना आपण पाहतोय हा विशेष सन्मान. अगदी आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेची ही गोड आठवण देऊन या ठिकाणी राहुलजी चव्हाण यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. पुनश्च एकदा मी दिलगिरी व्यक्त करेन की चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर मात्र आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि पुढील कार्यक्रमाला जिथे मात्र हे 4 संघ आवर्जून वाट पाहत आहेत, या 2 सायकल स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय आणि जी मालिकावीराची गाडी आपण पाहतोय तिच्यावरती आज कोण स्वार होणार याचं उत्तर तुम्हाला आता काही क्षणामध्ये मिळेल. आणि लगेचच जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुनश्च एकदा जोडले जातील राहुलजी चव्हाण. धन्यवाद. यस फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच आपण आधी देतोय. खरं तर ज्यांनी भरपूर चांगली कामगिरी केली, बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या, गोलंदाजी करत असताना ज्यांनी भरपूर चांगला क्रिकेट खेळला तो खेळाडू सुनील केवणे ठरलाय फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुनील या आपण एकदा जोरदार टाळा सुनील केवणेसाठी. आज सचिन केवणेच्या गैरहजेरीमध्ये सुनील केवणेनं पूर्ण संघ सावरला आणि भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. मी विनंती करेल बाळाराम कांबरी साहेब. यस मी विनंती करेल पांडुरंगजी मराठे काका आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतोय सुनील केवणेला. भरपूर चांगली ट्रॉफी आयोजकाच्या माध्यमातून देऊन आपण सुनील केवणेला इथे मात्र सन्मानित करतोय. सुनील केवणे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक तुम्ही पाहताय. ज्या कोणत्या खेळाडूला ही बाईक मिळणार आहे त्या टीमचे 15,000 कपात करण्यात येतील याची आपण नोंद घ्यायची. तदनंतर आपण यस लक्ष असू द्या ज्या दिवशी पासिंग होईल गाडीची नंबर येईल त्या दिवशी तुम्हाला ते 15,000 मिळतील याची आपण नोंद घ्यायची. खूप चांगली स्पर्धा. खरं तर श्री गणेश क्रिकेट संघ मानकुरी आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहिली. जगदीश स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं आणि 32 संघाचा समावेश आपण पाहिला आणि 32 संघामध्ये आपण पाहिलं 352 खेळाडूंचा इथे मात्र समावेश होता. परंतु ज्या खेळाडूंना भरपूर चांगली कामगिरी केली या पूर्ण स्पर्धेमध्ये, ज्या खेळाडूंना अगदी आपण पाहिलं असेल सीमेरेषेवरती पेट्रोलिंग करत असताना चांगले झेल टिपले, ज्यांनी भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि तो खेळाडू खरं तर आमच्या ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. तो खेळाडू आपण पाहतोय. 32 संघाचा समावेश, 352 खेळाडू खेळले त्यामधून एक खेळाडू आपण निवडलाय. तो संघ मयूर ग्रुप बदलापूर संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनिकेत कुलकर्णी. एकदा जोरदार टाळ्या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देतोय बेस्ट फिल्डर. खरं तर श्रीधरजी बैकर साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला शूज लाभलेत या स्पर्धेमध्ये आणि एक चांगली ट्रॉफी देऊन आपण अनिकेत कुलकर्णी यांना इथे मात्र सन्मानित करतोय. श्री बैकर साहेब आपण देखील श्रीधरजी बैकर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर
हा किताब देऊन आता सन्मानित करतो अनिकेत कुलकर्णीला। भरपूर चांगला क्रिकेट अनिकेत कुलकर्णीने खेळला आणि तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर। स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देतोय। खर तर भरपूर चांगला क्रिकेट ज्या संघानं खेळला कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी आपण पाहिली ज्या संघाची, यांनी मोठमोठ्या संघाला परास्त करून ज्यांनी या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पदक पटकावलं तो संघ आपण पाहतोय जर्मन ढवळेपाडा संघाचा भूषण बैकर 8 विकेटच्या नावावरती। एकदा जोरदार टाळ्या। चेतनजी मनोहर धुळे साहेब आणि अजितजी बैकर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही बायसिकल सायकल देऊन इथे मात्र सन्मानित करू। खर तर उमेशजी भोसले साहेब ज्यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला लाभली आहे आणि भरपूर चांगली ट्रॉफी देऊन आपण आता भूषण बैकरला इथे मात्र सन्मानित करतोय। अजितजी बैकर साहेब आणि त्याच्या साथीनं चेतनजी धुळे साहेब आपण आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर हा किताब। 8 विकेट त्याच्या नावावरती आहेत भूषण बैकर। तदनंतर आपण देतोय उत्कृष्ट फलंदाज। खरं तर आम्हाला संतोष कातोड माळी यांच्या माध्यमातून सायकल लाभली या स्पर्धेमध्ये आणि एक उत्कृष्ट ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय। भरपूर चांगला क्रिकेट आज मात्र खेळला या स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून धाबा खोराने आल्या आणि 64 धाबांची बहारदार खेळी ज्या खेळाडूने केली आहे 64 पॉईंट ज्याच्या नावावरती आहेत तो संघ आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संलग्न बागणी जाणता राजा बदलापूर संघाचा सागर देशमुख ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर। स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे आमचे चेअरमन रवींद्र मराठे साहेब त्यांच्या साथीनं भजन सम्राट अशोकबुवा मिनमिने साहेब आणि त्याच्या साथीनं बाळारामजी माळी साहेब आपण आपल्या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही या स्पर्धेतील बेस्ट बॅटर हा किताब देतो सागर देशमुखला ज्याचा खेळ भरपूर चांगला झाला या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी। 352 खेळाडू 32 संघाचा समावेश परंतु ज्या संघाने मोठमोठ्या संघाला परास्त करून पुढे सरकला आणि अक्षरशः ज्या खेळाडून दिवसा ढवळ्या मोठ्या मोठ्या गोलंदाजांना इथे मात्र तारे दाखवले तो सागर देशमुख ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर। चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक टाळा। भरपूर चांगला खेळ आज प्रतीक पिसेकर अनिकेत कुलकर्णी निरंजन असेल प्रज्वल असेल यांनी भरपूर चांगला खेळ दाखवला बोब्या। तदनंतर नितेश भरपूर चांगला क्रिकेट आज तुम्ही दाखवला आणि तो संघ आज चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र पटकावला। सर्व खेळाडूंचा मनपूर्वक आभार। 32 संघामधून हा संघ आपण पाहतो चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावत असताना
सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देतो. रोख रक्कम 25,000 रुपये आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब, सूर्यकांतजी गणपत बैकर साहेब यांच्याकडनं हे पारितोषिक आणि आमचे संग्राम भालचंद्र राऊत यांच्याकडनं ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये दिलीपजी गणपत बैकर साहेब, सूर्यकांतजी बैकर साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 25,000 काशीनाथ भाऊ मिनमिने यांच्या स्मरणार्थ अशोक बुवा काशीनाथ मिनमिने यांच्याकडनं नक्कीच ही ट्रॉफी होती ती आपल्याला लाभली आहे. मी विनंती करेल सर्व मान्यवर आमचे पांडुरंगजी मराठे, कृष्णा काका मराठे आणि अरविंद काका मराठे आपण पुढे या. सूर्यकांतजी बैकर साहेब आपण देखील पुढे या आणि चेतनजी धुळे साहेब आपण देखील पुढे या. अशोकजी मिनमिने साहेब आपण देखील पुढे. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. ज्या संघानं भल्या संघाला परास्त करून पहिल्या दिवसामध्ये मोठ्या गटातून जो संघ पुढे सरकला तो संघ आपण पाहतोय प्रदेश 11 गावदेवी अंदूर संघ ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. तालुक्यात हा संघ दाखल झाला होता आणि रोख रक्कम 25,000 दिलीपजी गणपत बैकर साहेब, सूर्यकांतजी बैकर साहेब आणि त्याचबरोबरीनं अशोकजी मिनमिने यांच्याकडे सुंदर ट्रॉफी देऊन आपण इथे सन्मानित करतोय. यस अभिनंदन कुणाल, भरपूर चांगला खेळ तुम्ही दाखवला, भरपूर चांगली कामगिरी आज भिवंडी भागातून हा संघ इथे मात्र दाखल झाला, तुमचाही आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक खरं तर रोख रक्कम 50,000 रुपये दिलीपजी गणपत बैकर साहेब, सूर्यकांतजी गणपत बैकर साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज होतं. रोख रक्कम 50,000 व कैलासवासी अनुभाई दत्तू कराळे यांच्या स्मरणार्थ संजय भाऊ दत्तू कराळे यांच्या माध्यमातून ट्रॉफी होती. आणि मी मान्यवरांना विनंती करेल बाळरामजी कांबरे साहेब, गणेशजी पाटील साहेब, बाळरामजी माळी साहेब, श्रीधर बैकर साहेब आणि त्याच्या साथीनं अशोकभाऊ मिनमिने आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने पटकावलाय बदलापुरातील 2 संघ पुढे आले आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या संयुक्त विद्यमानाने जाणता राजा बदलापूर संघ आज मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलाय. तुम्ही इथे मात्र पटकावला, भरपूर चांगला खेळ या सर्व संघाने दाखवला. खर तर 32 संघाचा समावेश होता, परंतु बदलापूर आणि वांगणी संघटनेच्या माध्यमातून 3 संघ पुढे सरकले, एक संघ भिवंडी तालुक्यातून इथे मात्र दाखल झाला. याच दरम्यान आमचे सायली मंडप डेकोरेटर्स आमचे प्रोपायटर गोरक्षनाथजी बैकर साहेब यांचे इथे मात्र शुभागमन झाले. थोडेसे लेट आले परंतु थेट आले, तुमचंही मनपूर्वक स्वागत. दिलीपजी गणपत बैकर साहेब यांचे इथे बंधुश्री आहेत, त्यांचंही शुभागमन झालंय. गोरक्षनाथजी बैकर साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत. खर तर गोरक्षनाथजी बैकर साहेबांचं कार्य मोठं आहे या स्पर्धेमध्ये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक. जाणताराचा बदलापूर संघ इथे मात्र आपण पाहतोय. त्यानंतर रोख रक्कम 1,00,000 रुपये आदरणीय आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब, सूर्यकांतजी गणपत बैकर साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1,00,000 रुपये व आकर्षक चषक. खरं तर तुम्ही पाहताय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे जगदीश रामचंद्र मराठे यांच्या स्मरणार्थ विजय मंगल मराठे यांच्याकडनं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि या स्पर्धेतील चॅम्पियन 32 संघाचा समावेश, परंतु त्यामधून बदलापूर आणि वांगणी संघटनेच्या माध्यमातून संघ पुढे सरकला. वांगणी भागातील संघ जय हनुमान ढवळे पाडा या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक. दिलीपजी बैकर साहेब आपण देखील या सर्वांच्या शुभ हस्ते आपण देतोय रोख रक्कम 1,00,000 रुपये व या स्पर्धेतील चॅम्पियन संघ जय हनुमान ढवळे पाडा आकर्षक चषक.
सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठाच्या खाली या, कारण या स्पर्धेचं खास आकर्षण आपण देतोय. खरं तर मालिका बिरासाठी तुम्ही पाहताय एक सुंदर चमचम करणारी बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2024 चा पर्व तुम्ही एन्जॉय करताय. बांधकाम सभापती माजी नगरसेवक कुटगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक मंगेशजी विनायक धुळे साहेब, त्यांच्या साथीनं याच भागातील भाग्य विधाते राजेंद्र भगवान धुळे साहेब यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला लाभली आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण प्लीज व्यासपीठाच्या खाली या, कारण आपण ही बाईक देऊन आता सन्मानित करतोय. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील मालिकावीर कोणता खेळाडू असेल? कोणी सांगू शकेल का या स्पर्धेमध्ये अक्षरशः ज्याने धाबा खोराने ओढल्या आणि या स्पर्धेतील ही बाईक जिंकली आहे? कुठे जाणार बाईक? बदलापूर वांगणी की भिवंडी? कोणी भिवंडी म्हणतो, कोण वांगणी म्हणतो, कोण बदलापूर म्हणतो, परंतु असं नाहीये. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची भरपूर चमकदार कामगिरी झाली आहे, ज्या खेळाडूने तब्बल धाबा खोऱ्याने ओढल्या, 67 धाबांची खेळी ज्या खेळाडूने केले, 67 पॉईंट ज्याच्या नावावरती आहेत, तो खेळाडू ज्या संघाचं नाव आहे प्रदेश गावदेवी अंजूर, ज्याला हार नाहीये मंजूर, तो संघ आणि त्या संघाचा खेळाडू आकाश पाटील या स्पर्धेतील मालिकावीर. तिला फिरवीन आकाश पाटील त्याच्या गैर उपस्थितीमध्ये इथे मात्र कुणाल मात्रे आलेत. हरकत नाहीये. मार्ग सिरीजचं आपण पारितोषिक नक्कीच कुणालला इथे मात्र देतोय. या स्पर्धेतील मालिकावीर कुणाल मात्रे आपण पाहू शकता. खरं तर आकाश पाटील ठरला, ज्याने 67 पॉईंट. सागर देशमुख देखील मालिकावीरच्या रेसमध्ये होता, परंतु 3 पॉईंटने तो खेळाडू मागे सरला आणि आता इथे मात्र आपण पाहतोय आकाश पाटील ज्याने 67 पॉईंट त्याच्या नावावरती होता आणि तोच खेळाडू आकाश पाटील त्याच्या गैर उपस्थितीमध्ये कुणाल मात्रेला आपण देतोय मालिकावीर. थोडीशी चर्चा आपण कुणाल सोबत जरूर करू. कुणाल काय म्हणशील? खरं तर वाईट कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळाली, लेट आले परंतु थेट दाखल झाले आणि आज बाईक मिळाली आकाश पाटीलला, काय म्हणशील? खरंच खूप आनंद होतो. माझ्या मित्राला बाईक मिळते, त्याचा आनंद तोच माझा आनंद आणि आमच्या टीमचा पण आनंद असेल. पण आम्ही थोडं मागे राहिलो, हीच खंत आहे आमच्या मनात. मागे पुढे काही नाहीये, एक दिवस विजय एक दिवस हार होणार आहे असं काही नाहीये. काय म्हणशील आज सर्व टीमचा परफॉर्मन्स कसा सांगशील? पूर्णपणे भिवंडीतून तुम्ही इथे मात्र दाखल झालात, चांगला क्रिकेट तुम्ही खेळलात. काय म्हणशील? वाईल्ड कार्ड एंट्री आज हायवे दिवस संघ कॅन्सल झाला, सुरई संघ कॅन्सल झाला, त्याबद्दल तुम्ही इथे मात्र दाखल झाले. खरं तर ही बाईक तुमच्या नशिबात होती, काय सांगशील? नक्कीच पॉझिटिव्ह वाईब असेल, कारण की आम्ही याच्या आधी परफॉर्मन्स आमचा थोडा कमी होता, त्याच्यानंतर आम्हाला एक ट्रॉफी मिळाली, हाच आनंद आहे आमचा. या पूर्ण स्पर्धेबद्दल आणि आमच्या आयोजकांबद्दल 2 शब्द काय म्हणशील? पूर्ण खेळपट्टीबद्दल 2 शब्द काय म्हणशील? नक्कीच इथं खेळायला मजा येते. दरवर्षी आम्ही येतो तेव्हा पण आम्हाला तेवढीच मजा येते जेवढी आता आलेली. खरं तर बदलापूर आणि अंजूर हे नाव तर जवळच आहे. मंगेशजी धुळे साहेबांची स्पर्धा तुम्ही 2 वेळा जिंकली, विश्वाजी मात्रे यांनी कार पटकावली आणि आज बदलापूरमधून तुम्ही बाईक घेऊन चाललेत, नक्कीच काय म्हणशील? नक्कीच चांगली टुर्नामेंट खेळवतात बदलापूरवाले, तेच भिवंडीवाल्यांना खेळायला मजा येते. तेच आवडतं प्रत्येक प्लेअरला की जिथं संधी मिळेल खेळायला तिथं खेळायला पाहिजे. थँक्यू सो मच. हे होते कुणाल मात्रे, जे मात्र संघ नायक होते गावदेवी अंजूर संघाचे. तुमचं देखील अभिनंदन. तर मित्र हो, ही स्पर्धा 4 दिवस भरपूर चांगल्यारीत्या पार पाडली. आयोजकांनी मला इथे मात्र संधी दिली. खरं तर आयोजकांच्या माध्यमातून माझ्यावरती विश्वास दाखवला, मोठी जिम्मेदारी होती. 4 दिवस मी ही स्पर्धा पार पाडली. मी सर्वांचा आभार व्यक्त करेन. दिलीपजी गणपत बैकर साहेब, सूर्यकांतजी बैकर साहेब, हर्षदजी बैकर साहेब, अमोलजी बैकर साहेब, निलेशजी मराठे, पंकजजी बोले, सर्व टीमचं मी आभार व्यक्त करेन. आणि ही स्पर्धा इथे निर्विघ्नपणे पार पाडली असा आम्ही तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवतो. जय भवानी, जय शिवराय. ही स्पर्धा पूर्णपणे इथे संपन्न झाली. जय क्रिकेट.